नमस्कार, मी गण्या. अन मी सविती. अन मी लवडा. मी कोण रे गण्या भाऊ? माझ्या चोटल्या खालचा पांढरावाला शेठ होस तू लवड्या. आपला नाव नशी माहीत काय भोकाला शिटी. आणि हा डेंग्या लवडा. आम्ही येती जंबत आहोन. लवड्या काय मा कार्यक्रम खराब करतीस बे. लवड्या जमवत आहोन नाही, आम्ही येती जमलून आहोन. काहून तर आमच्या गण्या भाऊचा लग्न करायचा आहे. तर आमचा अशी इच्छा आहे का तुम्ही आम्हाला आमच्या गण्या भाऊसाठी एक पोरगी पाहून द्या. हो, लंगडी लुली कारी भुरी एकाले सोडून 7 जणांशी लपडे करणारी असली किंवा 200 रुपयात जमवू देणारी. हेकड माकड गुबी मागड सप्पात चालते. फक्त मला जिवंती पोरगी पाहिजे. सध्या माझा एकच ध्येय आहे, मला लग्न करावाचं आहे. तर मग माझी आता इच्छा आहे का तुम्ही मला एक पोरगी पाहून द्या. अन पोरगी अशी पाहिजे का तिला एक बहीण पाहिजे. नाही तर मग याचं लग्न होईल ना मी उपाशी राहीन. तसा कोणी सोबल का? मग तसा असेल तर तिला एक भाऊही पाहिजे. मग मी थोडी कुवारी राहणार आहो. भोकात जाओ हवा दुने मचली. आता पाऊस येईल, पण पावसाच्या पहिले याला पोरगी पाहून द्या. शिकलेली नसेल तरी चालेल, फक्त घरी स्वयंपाक राहणारी पाहिजे. अबे लवड्या, शिकलेली नसेल तर कसा बे? नोकरीच नाही करेल तर मग आम्ही का खाऊन तुमचे शेट? काहून लवडा गण्या भाऊ, तू आहेस तरी तू कमवशील. हो ना, तू कामावर जात जाशील. लवडा मी कामावर जातो, भोकात टाका. मला कमवणारी बायको पाहिजे. मी घरी बसून स्वयंपाक करतो, भांडे घासतो, झाडू पोछा मारतो. नाही तर आली वेळ तर मी कोणाची गुबी मारतो. पण मला कमवणारी बायको पाहिजे असेल तर पावा, नाही तर भोकात मी सिंगल राहतो. तसंही हलवून आजवरी जगत असावं. अजून 10 वर्ष जगीन. भोकात गेला काय धंदा.